नमस्कार. आज आपण आरण्यकांडाला सुरुवात करणार आहोत. आरण्यकांडामध्ये 75 सर्ग आहेत. गेल्या वेळेला आपण पाहिलं की राम, लक्ष्मण, सीता हे त्यांनी वनामध्ये प्रवेश कसा केला आणि दंडकारण्यामध्ये कसा प्रवेश केला हे आपण पाहिलं. दंडकारण्यात आल्यानंतर अनेक सिद्ध, तपस्वी, ऋषी यांना ते भेटले आणि त्यानंतर त्यांना एका विराध नावाच्या राक्षसाचं दर्शन झालं. ते जंगल जे होतं ते विक्राळ जंगली पशूंनी भरलेलं होतं आणि त्याच रानामध्ये त्यांना एक नरभक्षक राक्षस दिसला. तो राक्षस जो होता तो पर्वत शिखराप्रमाणे उंच होता, जोरजोरात ओरडत होता, त्याचा आगडबंब आकार होता, मोठं पोट होतं. दूताप्रमाणे आ करून उभा होता आणि एका लोखंडी शूलात म्हणजे सळई म्हणूया आपण, त्याच्यामध्ये 3 सिंह, 4 वाघ, 2 लांडगे, 10 चितळ आणि एक चरबीनी माखलेलं हत्तीचं दातांसकट असलेलं मस्तक, एवढे प्राणी त्यांनी खोचून ठेवलेले होते आणि तो जोरजोरात चित्कार करत होता. हे तिघं दिसल्यावरती तो त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यांनी सीतेला पकडलं आणि तो या 2 बंधूंना असं म्हणाला की राम जे होते त्यांनी तिला सांगितलं की तू काही घाबरू नकोस, मी शरसंधान करतो आणि या विराधाला ठार करतो. आणि मग विराधाने त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात. मग श्रीरामाने आपली ओळख करून दिली की मी इक्ष्वाकू वंशातला आहे, आम्ही दोघं क्षत्रिय आहोत. आणि मग हे सांगितल्यावर विराध म्हणाला, हे रघुवंशी राजा, मी आता माझा परिचय करून देतो. मी जव नावाच्या राक्षसाचा मुलगा, शतलधा ही माझी आई. या भूतलावरचे सगळे राक्षस मला विराध नावाने ओळखतात आणि मी तपश्चर्या केलेली आहे आणि ब्रह्मदेवाकडनं वर मिळवलेला आहे की कोणत्याही शस्त्रांनी मी मरणार नाही. त्यामुळे मी पृथ्वी तलावर अभेद्य आहे, अच्छेद्य आहे, मला कुणीही छिन्न भिन्न करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही इथून निघून जा, म्हणजे निदान आले की पाप्या तुझा धिक्कार असो आणि तू निश्चितपणाने मृत्यूला आमंत्रण देतो आहेस. थांब, आता माझ्या हातून तू सुटत नाहीस. आणि मग हे दोघं बंधू एखाद्या कृष्ण सर्पाप्रमाणे लवलवणाऱ्या त्या तलवारी घेऊन त्याच्यावर तुटून पडले आणि त्या आघातांनी घायाळ झालेल्या भयंकर राक्षसांनी त्यांना आपल्या हातात पकडलं आणि दुसरीकडे नेण्याचा विचार केला. त्यांना आपल्या खांद्यावरती घेतलं आणि भयंकर गर्जना करत तो विराध वनात दुसरीकडे जायला निघाला. लक्ष्मणाने रामाला खूण केली आणि मग ते 2 जण जे 2 हातांमध्ये होते, तर लक्ष्मणाने त्या राक्षसाचा डावा आणि श्रीरामाने त्याचा उजवा हात त्वरित मोडून टाकला आणि बाहूच तुटल्यामुळे त्या राक्षस व्याकुळ झाला आणि मूर्छित होऊन खाली पडला. पण त्याने वरदान मिळवलेलं होतं त्यामुळे तो मेला नाही. आणि मग राम लक्ष्मणाला म्हणाले की वरप्राप्ती केल्यामुळे हा अवध्य झालेला आहे, तर आपण ह्याला वेगळ्या पद्धतीने मारूया. वनामध्ये तू मोठा खड्डा खोद. आणि लक्ष्मणाला खड्डा खोदायला सांगून एका पायाच्या अंगठ्यांनी विराधाच्या गळ्यावर दाब देऊन श्रीराम उभे राहिले. आणि मग
श्रीरामांचं हे वचन ऐकून विराट त्यांना म्हणाला की मोहवश झाल्यामुळे मी आपल्याला आधी ओळखलं नाही, मला क्षमा करा. आणि मी मूळचा तुंबरू नावाचा गंधर्व आहे. मला जेव्हा शाप मिळाला तेव्हा मी कुबेराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला होता. कुबेर मला म्हणाला की ज्या वेळेला दशरथ पुत्र श्रीराम युद्धामध्ये तुझा वध करतील त्यावेळेला तुझ्या पूर्वरूपाची प्राप्ती होऊन तू स्वर्गात जाशील. मी रंभा नावाच्या अप्सरेच्या आसक्तीत गुंतलो आणि त्यांची सेवा करू शकलो नाही, म्हणून त्यांनी मला हा शाप दिलेला होता. आणि आता आपल्यामुळे माझी ह्या पापातून मुक्तता होईल आणि आपलं कल्याण चिंतून मी दिव्य लोकी जाईन. कारण साक्षात श्रीरामांच्या हातून मृत्यू ही त्याच्यासाठी चांगली घटना होती आणि कदाचित हा मृत्यू यावा म्हणून विराधाने स्वतः श्रीरामांना सांगितलं होतं की कोणत्याही शस्त्राद्वारे माझा मृत्यू होणार नाही, आणि म्हणून खड्डा खणून त्याच्यामध्ये त्याला पुरण्याचं यांनी निश्चित केलेलं होतं. मग विराधाचा अशा रीतीने वध केल्यानंतर ते शरभंग नावाच्या मुनींच्या आश्रमामध्ये आले. त्यावेळेला इंद्र त्या शरभंग ऋषींना न्यायला आलेला होता. पण राम लक्ष्मण येताना पाहिल्याबरोबर इंद्र तिथून निघून गेला. तो म्हणाला मी आत्ता यांना भेटणार नाही. शरभंगांनी रामाची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की तू सुतीक्ष्ण नावाच्या मुनींकडे जा. शरभंग ब्रह्मलोकी गेल्यावर बहुसंख्य वेगवेगळे मुनी गोळा झाले. त्यांचे 21 वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. मी त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. हे कोणकोणत्या प्रकारचे मुनी होते तर वैखानस हा ऋषींचा समुदाय ब्रह्मदेवाच्या नखापासून निर्माण झालेला आहे. वालखिल्य ब्रह्मदेवाच्या रोमापासून म्हणजे केसापासून. संप्रक्षाला नावाचे मुनी भोजनानंतर सगळी भांडी धुवून ठेवणारे, संध्याकाळसाठी काहीही न ठेवणारे. मरीचिप, मरीची म्हणजे किरण, सूर्य किंवा किरण चंद्र यांच्या किरणांचा पान करणारे. पत्राहार म्हणजे फक्त पानं खाणारे. अशय्य, शय्येला कोणतंही साधन न घेणारे. गात्रशय्य म्हणजे शरीराचीच शय्या करणारे, कोणताही बिछाना न टाकता झोपणारे. वायुभक्ष, फक्त वायूवर राहणारे. दांत म्हणजे मन आणि इंद्रिय यांना वश केलेले. सजप असे 21 वेगवेगळे प्रकार या मुनींचे सांगितलेले आहेत. आणि हे सगळे मुनी आले आणि त्यांनी सांगितलं की राक्षस आम्हाला फार उपद्रव देतात आणि यांचा उपद्रव तुम्ही काहीही करून दूर करा. श्रीरामाने ती विनंती मान्य केली आणि सुतीक्ष्ण मुनींचा निरोप त्यांनी घेतला आणि ते पुढे जायला निघाले. वाटेमध्ये सीतेने श्रीरामांना अहिंसा धर्माचं पालन करण्याची विनंती केली. ती म्हणाली की तुमच्याकडे शस्त्र आहेत आणि त्यामुळेच तुम्ही याच्यावरती संयम मिळवणं गरजेचं आहे. आणि मग एक छान छोटी कथा तिने सांगितली की एक जितेंद्रिय मुनी होते आणि इंद्राने त्या मुनींच्या आश्रमामध्ये एक तलवार आणून ठेवली. आणि मग त्या तलवारीची त्या मुनींना इतकी सवय झाली की कुठेही जाताना ते तलवार घेऊन जायला लागले. आणि हळूहळू सतत शस्त्र जवळ बाळगल्यामुळे तपस्येचा नियमभंग करून ते क्रूर बुद्धीचे झाले आणि मग ते अधर्माकडे गेले, रौद्र कर्म करायला लागले. आणि त्यामुळे माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही क्षत्रिय आहात. क्षतात त्रायते इति, संकटापासून रक्षण करणं. त्यामुळे फक्त तुमचं शस्त्र बाळगण्याचं प्रयोजन हे संकटात सापडलेल्यांचं रक्षण करण्याचंच असावं. श्रीरामाने सीतेला तसं वचन दिलं आणि मग ते पुढे गेले. वाटेमध्ये त्यांना एक सुंदर तलाव दिसला आणि त्या तलावातून अद्भुत संगीत ऐकू येत. तर आम्हाला या संगीताबद्दल सांगा. आणि मग त्या धर्मभृत मुनींनी असं सांगितलं की मांडकर्णी नावाच्या ऋषींनी तपस्या करून या पंचाप्सर सरोवराची निर्मिती केलेली आहे. त्यांनी केवळ वायुभक्षण करून 10,000 वर्षांपर्यंत घनघोर तप केलं
आणि मग अग्नी आणि इतर देव काळजीत पडले की कोणाचं तरी स्थान आता गेलं, आणि म्हणून त्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी 5 प्रमुख अप्सरांची नेमणूक देवांनी केली. आणि त्या अप्सरांचं कार्य तडीला जावं म्हणून मुनींना कामविकारवश केलं. या 5 अप्सरा इथे राहतात. त्यांच्या राहण्यासाठी खाली उत्तम घर बांधलेलं आहे आणि त्यांच्या वाद्यांचे आणि संगीताचे आवाज ऐकू येत आहेत. अशा रीतीने वेगवेगळ्या ठिकाणी हिंडत फिरत कुठे 10 महिने, कुठे वर्ष, कुठे 4 महिने असं राहत 10 वर्ष बघता बघता निघून गेली. 10 वर्ष झाल्यानंतर ते पुन्हा सुतीक्ष्णांकडे परत आले. आणि मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की अगस्ती मुनींच्या दर्शनाची आम्हाला इच्छा आहे. सुतीक्ष्ण म्हणाले की जरूर, मी तुम्हाला पत्ता सांगीन, कसं जायचं ते सांगीन, पण आधी तुम्ही अगस्ती मुनींच्या भावाच्या आश्रमाच्या इथे जा. त्याप्रमाणे राम, लक्ष्मण आणि सीता अगस्ती मुनींच्या भावाच्या आश्रमाच्याकडे आले. ते येताना त्यांनी वाटेत सीतेला ह्या मुनींची गोष्ट सांगितली. फार जुन्या काळी वातापी आणि इल्व या नावाचे 2 भाऊ राहत होते. दोघंही राक्षस होते आणि ब्राह्मणांची हत्या करणारे होते. दुष्ट इल्वला राक्षस संस्कृत बोलण्यामध्ये निपुण होता. तो ब्राह्मणांना श्राद्धासाठी निमंत्रण देऊन घेऊन यायचा आणि नंतर मेंढ्याचं म्हणजे मेषरूप धारण केलेल्या आपल्या भावाचा, वातापीचा संस्कार करून श्राद्ध विधीप्रमाणे तो त्या ब्राह्मणांना खाऊ घालायचा. ब्राह्मणांचं जेवण झाल्यानंतर इल्वला उंच आवाजात हाका मारायचा, वातापी तू बाहेर ये. आणि मग भावाचा आवाज ऐकल्याबरोबर वातापी त्या लांडग्यासारखा मे मे आवाज करत ब्राह्मणांची पोटं फाडून बाहेर यायचा. याप्रमाणे हजारो ब्राह्मणांचा संहार चालवलेला होता. आणि मग महर्षी अगस्ती एकदा तिथे गेले. याच पद्धतीने जेवण झाल्यानंतर जेव्हा बाहेर ये अशी हाक मारली, तेव्हा मुनिश्रेष्ठ हसून म्हणाले की तुझ्या राक्षस भावाला मी खाऊन पचवलेला आहे, तो यमलोकात गेलेला आहे, तिथून परत येण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही. तर ज्यांनी हे इतकं अवघड काम केलं त्या अगस्ती मुनींच्या भावाचा हा आश्रम आहे. मग त्या मुनींनी त्यांचा आदर सत्कार केला तिथे राहणाऱ्या, आणि मग अगस्ती ऋषींच्या आश्रमाचा पत्ता सांगितला. मग राम, लक्ष्मण आणि सीता हे अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये आले. त्यांना माहिती होतं प्रभू रामचंद्र इथे येणार आहेत. ते वाट पाहत होते आणि त्यांनी त्यांचं अत्यंत उत्तम आदरातिथ्य केलं आणि अग्निशाळेमध्ये नंतर प्रवेश करायला सांगितला. तिथे वेगवेगळी शस्त्र ठेवलेली होती. अगस्ती मुनी म्हणाले की माझ्या हातात असलेलं हे दिव्य धनुष्य साक्षात विश्वकर्म्यांनी तयार केलंय. त्यावर हिऱ्यांनी आणि सोन्यांनी कोरीव काम केलेलं आहे. हे धनुष्य भगवान विष्णूंनी दिलेलं आहे. त्याच्याबरोबर हा दैदिप्यमान बाण आहे. इंद्रांनी दिलेले हे 2 भाते सदैव अक्षय बाणांनी भरलेले राहतात. हे कधीही रिकामे होणार नाहीत. त्याचसोबत ही तलवार आहे. हिच्या मुठीलाही सुवर्ण जडवलेलं असून तिचं म्यान सोन्याचं आहे. आणि या सगळ्या अस्त्रांचा, शस्त्रांचा तुम्ही स्वीकार करा असं म्हणून तेजस्वी अगस्ती ऋषींनी ती सर्वश्रेष्ठ आयुध प्रभू रामचंद्रांकडे सोपवली. आणि मग त्यांना पंचवटीमध्ये जायला सांगितलं. अगस्ती मुनीने सांगितलं की या पुढचा तुमचा मुक्काम पंचवटीत व्हावा. तिथला प्रदेश रमणीय आहे, सीतेलाही तो आवडेल आणि अत्यंत फलमुलांनी संपन्न, पक्षीगणांनी नटलेलं पवित्र रमणीय स्थान आहे. आणि आपण तिथे राहून ऋषींचं पालकत्व पत्करा, स्वीकारा आणि तुम्ही पंचवटीकडे जा. पंचवटीच्या मार्गावर हे 3 जण निघालेले असताना वाटेमध्येच त्यांना भव्य शरीराचा आणि महापराक्रमी असा जटायू भेटला. जटायूंनी रामाला अभिवादन केलं. पहिल्यांदा रामाला असं वाटलं की हा कुठला तरी राक्षस मायावी रूप घेऊन आला असेल आणि म्हणून रामाने विचारलं की तू कोण आहेस. त्यावर जटायूंनी सांगितलं की मी तुमच्या पित्याचा म्हणजे दशरथाचा मित्र आहे असं समजा. आणि मग हे कळल्यानंतर जटायूंनी
त्यांना आपला संपूर्ण कुलवृत्तांत सांगितला. तो कुलवृत्तांत ऐकल्यानंतर जटायूंनी त्यांना कबूल केलं की मी तुमच्या बरोबर राहीन आणि मी सीतेच्या संरक्षणाच्या कामामध्ये तुम्हाला मदत करीन. मग पंचवटीत आल्यानंतर श्रीरामांनी एका उत्तम जागा बघून लक्ष्मणाला आदेश दिला, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. आणि मग लक्ष्मणांनी तिथे कुटी बांधायचं ठरवलं. तो आश्रम किंवा ती कुटी म्हणजे एक अतिविशाल अशी पर्णशाला होती. लक्ष्मणांनी पहिल्यांदा थोडी माती गोळा करून छोटी भिंत उभी केली. त्याच्यामध्ये सुंदर बळकट असे खांब रोवले. मग त्यावर तिरप्या बांबूंनी छप्पर तयार केलं. त्या बांबूवरती त्यांनी शमीच्या फांद्या पसरल्या आणि मजबूत दोरखंडांनी त्या आवळून घेतल्या. वरून दर्भ, गवत, पानं, काटक्या पसरून ते नीट झाकून घेतलं. पर्णशाळेची जमीन सारखी केली आणि अत्यंत उत्तम निवासस्थान प्रभू रामचंद्रांसाठी त्यांनी तयार केलं. सगळं काम पूर्ण झाल्यावर गोदावरीच्या तीरावर जाऊन स्नानादी कृत्य करून विधीपूर्वक देवांना फुलं समर्पित करून लक्ष्मणांनी वास्तुशांत केली आणि मग श्रीरामांना उभारलेला तो आश्रम दाखवला. रामचंद्र म्हणाले की लक्ष्मणा, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालेलो आहे, पण पारितोषिक द्यायला इथे माझ्याजवळ काही नाही. त्यामुळे मी तुला गाढ आलिंगन देतो आणि हेच तू तुझं पारितोषिक समज. आणि मग ते तिथे सुखाने राहायला लागले. यानंतर हेमंत नावाचा ऋतू आला. वाल्मिकींनी या हेमंत ऋतूचं अतिशय सुंदर वर्णन 16व्या सर्गामध्ये केलेलं आहे की सूर्यदेव सुद्धा दक्षिण दिशेकडे राहणं पसंत करतात आणि म्हणून उत्तर दिशा कुंकुम तिलक नसलेल्या स्त्रीप्रमाणे दिसते. या दिवसात सूर्यकिरणांचा स्पर्श उबदार असल्यामुळे हवासा वाटतो. दाट धुकं पडून गारवा वाढतो. कडाक्याची थंडी पडते. वारे व्हायला लागतात. रात्री मोठ्या व्हायला लागतात. उघड्या आकाशाखाली कुणालाही झोपता येत नाही. असं करत खजुराच्या फुलांचा ज्यांचा आकार आहे अशा सोनेरी तंतूंनी सजलेल्या या साळींमध्ये दाणे भरायला लागले आहेत आणि ती झुकायला लागलेली आहे. अशा रीतीने पिकांचं, झाडांचं, फुलांचं अत्यंत सुंदर हेमंत ऋतूचं वर्णन हे वाल्मिकींनी केलेलं आहे. आणि नुसतं वर्णनासाठी ते वर्णन आलेलं नाही, तर भरतानी पण आता वनवास वृत्ती स्वीकारलेली आहे. या कडाक्याच्या थंडीत तो कसा बरं राहत असेल, तो काय करत असेल, असं म्हणून त्या ऋतूच्या मागे एक भावनांचा अस्तर वाल्मिकींनी निर्माण केलेला आहे. अशा रीतीने ते सुखाने राहत असताना एकदा श्रीरामांच्या आश्रमामध्ये शूर्पणखेचं आगमन झालं. तिने श्रीरामांना स्वतःचा परिचय करून दिला आणि सांगितलं, माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करा. रामचंद्र म्हणाले, बाई ग, माझा विवाह झालेला आहे. त्यापेक्षा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण बघतो आहे लग्नाचा, तो बघ तुझ्याशी लग्न करायला तयार होतोय का. ती लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मण म्हणाला की अगं, मी कसं काय तुझ्याशी लग्न करणार, कारण हे माझे थोरले बंधू आहेत, त्यामुळे मी नाही तुझ्याशी लग्न करू शकणार. आणि त्यांना रामांनाच तू विचार. आणि मग शूर्पणखेला असं वाटलं की सीता इथे असल्यामुळे राम आपल्याशी विवाह करायला नकार देत आहेत, आणि म्हणून ती शूर्पणखा सीतेच्या अंगावर धावून गेली. आणि मग त्यावेळेला श्रीरामांना क्रोध आला आणि त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की जरा हिच्याकडे बघ. स्त्री अवध्य आहे आणि म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून टाकले आणि तिला विद्रूप करून टाकलं. मग ती खर नावाच्या आपल्या भावाकडे गेली आणि त्या खराला तिने सांगितलं की माझी कशी अवस्था केली आहे बघ. शूर्पणखेच्या दुर्दशेचं वृत्त ऐकून रागावलेल्या खरानी वेगवेगळे 14 राक्षस रामाच्या वधासाठी पाठवायचं ठरवलं. आणि मग ते 14 राक्षस जेव्हा रामाला ठार करायला तिथे आले, तेव्हा रामानी एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या बाणांचा वापर करायला सुरुवात केली. आणि हे बाण दगडावरती किंवा सहाणेवर घासून त्यांना धार लावलेले होते, असं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे.
आणि ते एका वेळेला प्रत्यांच्या सोडून राक्षसांच्या दिशेने सोडल्यानंतर ते बाण मोठ्या वेगाने राक्षसांची छाती बेधून रक्तानी माखून बाहेर आले आणि वारुळातनं एखादा सर्प बाहेर पडावा त्याप्रमाणे तात्काळ भूमीवरती कोसळले. सगळे राक्षस पडलेले पाहून शूर्पणखेला मूर्छाच आली. ती रागाने पुन्हा खरापाशी आली आणि मग दुःखावेग अनावर होऊन हमसाहमशी आक्रोश करून ती रडायला लागली आणि मग तिने सगळा वृत्तांत आपल्या भावाला कथन केला. त्या सगळ्या राक्षसांच्या मृत्यूची हकीकत सांगितली. मग खरं म्हणाला की ताई, तुझ्या मनासारखं व्हावं म्हणून मी खूप राक्षसांना पाठवलं होतं. आता तू का रडतीयस? आणि मग तू घाबरू नकोस, तू माझ्याकडे आलेली आहेस तर मी आता या रामाचा बंदोबस्त कसा करायचा ते बघतो. आणि मग 14,000 राक्षसांची सेना घेऊन खरं आणि त्याचा सेनापती दूषण हे जनस्थानाकडून पंचवटीकडे निघाले. वाटेमध्ये एवढी राक्षस सेना निघालीये म्हटल्यावरती मोठमोठे अपशकुन घडतायत असं प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं. आणि कसले नक्की हे अपशकुन आहेत आणि हे कुणासाठी आहेत? खरानीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खरानी असा विचार केला की हे सगळे अपशकुन रामासाठी होत आहेत आणि म्हणून अनेक बलाढ्य राक्षस वीरांना घेऊन तो रामासमोर आला. महाकपाल, स्थूलाक्ष, प्रमाथ, त्रिशिरा अशी अनेक नावं आलेली आहेत आणि अशा सगळ्या बलाढ्य राक्षसांना घेऊन तो रामासमोर येतोय म्हटल्यावर रामाने लक्ष्मणाला सांगितलं की तू सीतेला घे आणि गुहेमध्ये जाऊन बस. या सगळ्या राक्षस सेनेकडे मी एकटा बघतो. आणि मग पहिल्यांदा त्यांनी दूषणाचा वध केला. या युद्धाचं अत्यंत सविस्तर वर्णन वाल्मिकी मुनींनी केलेलं आहे. मग त्रिशिरा हा त्याचा दुसरा सेनापती होता. त्याच्या बाणाने रामाच्या कपाळावर जखम झाली. म्हणजे असं झालं नाही की राम अक्षत राहिला आणि त्यांनी फक्त राक्षसांचा वध केला. रामालाही लागलं, रामालाही जखमा झाल्या, पण त्या त्रिशिराचाही रामाने वध करून टाकला. आणि खरानीही पुष्कळ बाणवर्षाव केलेला होता, पण श्रीरामांनी त्याचं धनुष्य, त्याचा रथ हे सगळं मोडून टाकलं, त्याचे घोडे मारले, त्याचा सारथी मेला. एवढं झाल्यानंतर तो खरं जमिनीवर उतरून गदेनी प्रहार करायला लागला. गदाभंग झाल्यानंतर त्याने झाडं उपटून मारली, पण श्रीरामांनी आपल्या पराक्रमाने त्याचाही वध केला. आणि मग जेव्हा ते गुहेमध्ये परत आले आणि लक्ष्मणाला आणि सीतेला सांगितलं की या सगळ्या राक्षसांचा वध झालेला आहे, तेव्हा सीतेनी पण आलिंगन देऊन रामाचं स्वागत केलं. हे सगळं घडत असताना या जनस्थानामध्ये अकंपन नावाचा एक राक्षस होता आणि तो हे सगळं बघून इतका घाबरला आणि तो रावणाकडे पळून गेला. आणि तो रावणाला म्हणाला की एवढी सगळी राक्षस सेना तू इथे जनस्थानामध्ये ठेवलेली आहेस, पण त्याचा काही उपयोग नाही, कारण प्रभू श्रीरामांनी या सगळ्यांचा नाश केलेला आहे आणि ते इतके पराक्रमी आहेत की ते कशाने मरतील असं काही वाटत नाही. मग त्याला उपाय काय आहे? तर उपाय एकच आहे, तू त्याच्या पत्नीचं हरण कर, कारण त्याच्या पत्नीवरती रामाचा अतिशय प्रेम आहे आणि पत्नीचा वियोग झाला की त्याचा नक्की मृत्यू होईल. आणि मग रावणाला ही संकल्पना पटते आणि मग तो मारीच्याकडे येतो आणि मारीच्याला म्हणतो की ह्या रामाच्या पत्नीचं मला अपहरण करायचं आहे आणि त्याच्यासाठी तू मला मदत कर. मारीच्याने त्याला खूप समजावून सांगितलं. तो म्हणाला की सीतेचं हरण करायचा सल्ला देणारा मित्राच्या रूपातला तुमचा शत्रू कोण आहे नेमका? कोण हा दुष्ट पुरुष आहे की जो तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी हिरावून घेऊ शकतोय? रावणा, राघवेंद्र श्रीराम म्हणजे गंधयुक्त गजराज आहेत की अनेक योद्धे पळून जातात आणि तू ह्यांच्या वाट्याला जाऊ नकोस. श्रीराम म्हणजे पाताळ तळ व्यापून टाकणारा महासागर आहे आणि ह्या महासागराच्या वाटेला तू जाऊ नकोस.
तू सुखरूप लंकेला जा, तुझ्या नगरीत तू स्त्रियांबरोबर राहा आणि रामाला इथे त्याच्या पत्नी बरोबर राहू दे. मारीच्याचं हे सगळं म्हणणं ऐकून दशमुख रावण लंकेला परत गेला आणि आपल्या महालामध्ये तो राहायला लागला. इकडे शूर्पणखेने हे पाहिलं की श्रीरामाने भयंकर कर्म करणाऱ्या 14,000 राक्षसांना एकट्याने मारून टाकलेलं आहे आणि खरं, दूषण, त्रिशिर असे बलाढ्य राक्षस यमसदनी गेलेले. आणि मग ती अत्यंत शोक उद्विग्न झाली आणि ती रावणाकडे गेली. रावणाने तिला विचारलं की तू का आलीयस? ह्याच्यावर तिने रावणाची प्रचंड निर्भर्त्सना केली. इतक्या शब्दात ती बोलली की तुझा मंत्री वर्ग गावंढळ आहे, तुझ्याकडे गुप्तहेर नाहीयेत, तू विषय लंपट आहेस, त्यामुळे त्याच सुखात तू मग्न आहेस. तुझ्या राज्यावरती इतकं अतिक्रमण होत आहे याची तुला जाणीवही नाहीये. हे सगळं झाल्यानंतर तू त्याच्या पत्नीला पळवून आण, हे शूर्पणखेने त्याला परत सांगितलं. रावणाच्या लक्षात आलेलं होतं की ही गोष्ट आपल्याला एकट्याला करता येणार नाही आणि म्हणून रावण पुन्हा एकदा मारीच्याकडे आला आणि त्यांनी मारीच्याला सांगितलं की बाबा रे, तू मला मदत कर. मारीच्याने पुन्हा रावणाला समजावून सांगायचा प्रयत्न केला की बाबा रे, तू हे असं काही करू नकोस. पण श्रीरामांच्या शक्तीविषयी जाणून घेतल्यानंतरही मारीच आपल्याला असं म्हणतो आहे याचा प्रभू रामचंद्रांना अतिशय राग आला. मारीच्याने त्याला असं सांगितलं की गेल्या वेळेला या विश्वामित्रांच्या यज्ञ मी उद्ध्वस्त करायला गेलेलो होतो तेव्हा रामाच्या बाणापासनं कशी तरी सुटका मी करून घेतली आणि मला जीवदान मिळालं आणि तेव्हापासनं संन्यास घेऊन सगळ्या दुष्कर्मांचा त्याग करून मी योगाभ्यासपूर्वक तपश्चर्या करतो आहे. आणि मी एकांतात बसलो ना तरी मला त्या रामाचंच दर्शन होतं आणि मग मी भ्रमिष्ट आणि अर्धमेला होतो. आणि हे रावणा, मला रामाची इतकी भीती वाटते की र नी सुरू होणारी जी नामं आहेत, मग रत्न असेल, रथ असेल, ही सुद्धा मी उच्चारत नाही. र हे अक्षर कानावर पडलं तरी माझा भीतीने थरकाप होतो. आणि म्हणून युद्ध पुकारणं बरोबर नाही, हे उचित नाही. आणि म्हणून तू इथनं निघून जा, तू हा विचारही करू नकोस. याच्यावरती रावणाने त्याला सांगितलं की बाबा रे, आता मी तुझं काहीही ऐकणार नाही आणि जर तू माझं हे काम करणार नसलास तर मात्र मी तुला मृत्यू सदनी पाठवीन, मी तुला यमाच्या दारात पाठवीन. मारीच्याने विचार केला की मृत्यू अटळ आहे. आपण ह्याच्या सांगण्याप्रमाणे करायचं ठरवलं तर रामाच्या हातून मृत्यू येणार आहे, याचं ऐकलं नाही तर हा मारणार आहे. आणि मग रामाकडून मृत्यू आलेला काय वाईट, तोच जास्ती चांगला, असा विचार करून मारीच्याने मृगरूप धारण करायचं ठरवलं. आणि त्या मृगाचं अतिशय सुंदर वर्णन वाल्मिकी मुनींनी केलेलं आहे. आजच्या इथे गेल्यानंतर त्या सुवर्णभूषित रथातून उतरून रावणाने मारीच्याचा हात हातात घेतला आणि त्याला म्हणाला की बघ, केळीच्या बागांनी नटलेला हा रामाचा आश्रम आहे, आता आपण ज्या कामासाठी आलोय त्या कामाला लाग. मग मारीच्याने तात्काळ मृगरूप धारण केलं. त्याच्या शिंगांची टोकं इंद्रनीलासारख्या श्रेष्ठ मण्यांनी झगमगत होती. त्याच्या मुखावर शुभ्र आणि काळ्या रंगाचे ठिपके होते. मुखाचा रंग लाल कमलपुष्पासारखा होता, कान नीलकमलासारखे होते. पोटाकडचा भागही इंद्रनीलासारखा नीलवर्णी होता. त्याचे खूर वैडूर्य मण्यासारखे होते. शेपटाच्या वरच्या बाजूला इंद्रधनुष्याचे सगळे रंग आलेले होते. मनोहर मुलायम कांती होती आणि रत्नमय ठिपक्यांनी तो आवृत्त झालेला होता. इतका तो शोभिवंत हरिण तिथे दिसत होतं. सीता जेव्हा त्या पर्णशाळेच्या बाहेर आली, तो मारीच प्रयत्न करत होता की जेणेकरून सीतेची दृष्टी आपल्यावरती पडेल. जेव्हा सीतेने त्याला पाहिलं तेव्हा तिने राम आणि लक्ष्मणांना हाका मारल्या आणि त्यांना तो मृग दाखवला. लक्ष्मणाला लगेच शंका आली की हा मृग मायावी असणार आहे आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलं.
यावर सीतेने सांगितलं की आपण ह्याला जिवंत पकडून घेऊन जाऊया, हा आपल्या अंतःपुराची शोभा वाढवेल, आणि जर हा मृत झाला तर याचं कातड आपण घेऊन जाऊ, तेही सुंदर निघेल, आणि हे रामा, तुझ्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून मी ते कातड वापरीन, आपण त्याच्यावरती बसत जाऊया. सुवर्ण मृगाची चोळी वगैरे वाल्मिकी रामायणात कुठेही येत नाही. आणि मग रामाने लक्ष्मणाला सांगितलं की तो जर राक्षस असेल, तो जर मायावी असेल, तर मला त्याचा वध हा निश्चितपणाने केलाच पाहिजे, आणि तो जर वध नसेल तर सीतेचा हट्ट पुरा होईल, तिला ते हरिण मिळेल, आणि म्हणून मी जातो. तू मात्र वाटेल ते करून सीतेचं रक्षण करण्यासाठी इथे थांब. मारीच रामाला भुलवत खूप लांब घेऊन गेला. तो सारखा मागे वळून बघत होता की कुठल्याही क्षणी रामाचा बाण आपल्यावरती येईल. हे मारीच त्याला भुलवून लांब गेला. रामाने बाण काढला, तो मारला, आणि बाण लागता लागता मरताना मारीच्याला आठवण झाली, रावणाने आपल्याला असं सांगितलेलं आहे की मरताना रामाचा आवाज काढ आणि लक्ष्मणाला हाका मार. आणि त्यांनी हे सीते, हे लक्ष्मणा, धाव धाव अशा हाका मारायला सुरुवात केली. या हाका कानावर आल्यावर सीतेने सांगितलं, लक्ष्मणा, तू ताबडतोब तिकडे जा. लक्ष्मणाने सीतेला समजावून सांगायचा खूप प्रयत्न केला की हा मायावी आहे, श्रीरामांना त्याच्यापासून कोणताही धोका नाही, श्रीराम अशा रीतीने हाका मारणार नाहीत. पण सीता हट्टाला पेटलेली होती आणि तिने शेवटी लक्ष्मणावर संशय घेतला की ती म्हणाली की तुझ्याच मनात काहीतरी वाईट आहे, भलतसलत आहे, म्हणून तू रामाच्या मदतीला जात नाहीयेस, किंवा भरताने तुला पाठवलेलं आहे, आणि मी कुठल्याही क्षुद्र पुरुषाची इच्छा करणारी स्त्री नाही, रामाशिवाय मी एक क्षणही जगणार नाही. आणि मग लक्ष्मणाने शपथ घेतली की मी सगळ्यांना साक्षी ठेवून सांगतो की असं काहीही नाहीये, इतकं कठोर मला बोलू नका, तुमचा बुद्धिभ्रंश झालेला आहे आणि तुम्ही विनाशाला आमंत्रण देत आहात. पण सीतेने काहीही ऐकलं नाही. आणि मग शेवटी लक्ष्मण म्हणाला की वनदेवता तुझं रक्षण करोत. मी यावेळी मला अपशकून दिसतायत, पण तरीही मी श्रीरामांच्याकडे जातो, कारण तू मला इतकं टाकून बोललीस, माझ्या मनात खरोखर तसं काही नाही. आणि म्हणून लक्ष्मण तिथून निघून गेले. आपण नंतर बघणार आहोत, लक्ष्मण रेषा इथे कुठेही आलेली नाही, त्यांनी रेषा वगैरे काहीही ओढलेली नाही, फक्त वनदेवता तुझं रक्षण करोत असं सांगून लक्ष्मण तिथून निघून गेलेले. आणि मग रामाच्या जेव्हा लक्षात आलं की हा मारीच आहे, हा मायावी आहे, दरम्यानच्या काळात लक्ष्मण तिथे जाऊन पोहोचलेला आहे. लक्ष्मण तिकडून निघून गेल्याबरोबर रावणाला संधी मिळाली आणि संन्यासाच्या वेशामध्ये त्यांनी सीतेच्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. स्वच्छ भगवी वस्त्र आहेत, शिखा धारण केलेली आहे, छत्री आहे, काठी, कमंडलू अशा यतीच्या वेशामध्ये त्यांनी वेदमंत्रांचं पठण करत त्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. त्यांनी सीतेला विचारलं की तू कोण? सीतेने गृहस्थ धर्माला जागून त्याचा पहिल्यांदा आदर सत्कार केला, आदरातिथ्य केलं, आणि मग तिने आपली माहिती दिली. एकदा तिला असं वाटलं होतं की आपण आपली माहिती सांगायला नको, पण नंतर तिला वाटलं की अरे बापरे, हा तपस्वी आहे, यांनी आपल्याला शाप वगैरे दिला तर त्यापेक्षा आपण आपली माहिती सांगून टाकूया. आणि म्हणून तिने स्वतःची माहिती सांगितली आणि तिने रावणाला विचारलं की आपण कोण? गंमत बघा, रावणाने इथे कुठेही लपवाछपवी केलेली नाही. रावणाने सांगितलं की मी लंकेचा अधिपती रावण आहे आणि तू माझी पट्टराणी हो. सीतेने अर्थातच नकार दिला. ती त्याला म्हणाली की तू इथून चालायला लाग, तू इथून निघून जा. रावण संभाषण कलेमध्ये अतिशय चतुर होता. त्यांनी बराच काळ वेगवेगळ्या प्रकारांनी सीतेला प्रलोभित करायचा प्रयत्न केला, पण सीता जेव्हा दात देत नाही असं त्याच्या लक्षात आलं, तेव्हा सौम्य रूप टाकून देऊन त्यांनी उग्र, विशाल, विक्राळ असं रूप धारण केलं आणि तो आपल्या मूळ रूपामध्ये आला. मग सुवर्णभूषण आहेत, अंगावर लाल वस्त्र आहे, अशा वेशामध्ये त्यांनी सीतेला उचललं. तेवढ्यात गाढव जुंपलेला आणि गाढवासारखाच आवाज करणारा रावणाचा तो विशाल सुवर्णमय दिव्य रथ राक्षसी मायेने तिथे आला. रथ प्रकट झाल्यावरती जोर जोरात गर्जना करणाऱ्या रावणाने
अत्यंत कठोर आवाजात वैदेहीला धमक्या दिल्या आणि दोन्ही हातांनी पकडून रथावर बसवलं. सीता व्याकुळ झाली आणि रामाला हाका मारायला लागली. ती जोरजोरात विलाप करत होती, अत्यंत करुण असा विलाप ती करत होती. रावण तिला अशा रीतीने घेऊन जात असताना झाडावर झोपलेल्या जटायूनी हा आवाज ऐकला आणि त्यांनी सीतेला मदत करायची ठरवलं. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा रावणाला समजावून सांगायचा प्रयत्न केला की तू अधर्माच्या मार्गाने जातो आहेस, तू असं करू नकोस. रावण ऐकत नाही. हे म्हटल्यानंतर त्यांनी त्याला युद्धाचं आव्हान दिलं. 2 घटकांपर्यंत हे युद्ध चाललं होतं. रावणाने त्याचे पंख आणि पाय जेव्हा छाटले तेव्हाच ते युद्ध थांबलं. पण हे करेपर्यंत जटायूनी रावणाचं धनुष्य, त्याचे बाण हे आपल्या दोन्ही पायांनी तोडून टाकलेले होते. मग त्यांनी दुसरं धनुष्य घेतलं, पुन्हा बाणांचा वर्षाव करून त्या पक्षीराजाभोवती जणू काही एक बाणांचं जाळं तयार केलं. पण त्यांनी ते जाळंही जटायूनी आपल्या पंखांनी तोडून टाकलं आणि झडप घालून पुन्हा त्याच्या धनुष्याचे तुकडे केले. मग जटायूनी रावणाचं कवच फोडून टाकलं. रणांगणावरती पिशाच्यासारखी तोंड असलेली आणि छातीवरती सोन्याची कवच त्यांना बांधलेली आहेत अशी ती वेगवान गाढवं मारून टाकली. मग अग्नीसारख्या तेजस्वी रत्नखचित पायऱ्या असलेल्या, इच्छेनुसार चालणारा असा जो विशाल रथ होता रावणाचा, त्याची त्यांनी मोडतोड केली. छत्रचामर मोडून टाकली आणि मग चोच मारून रावणाच्या सारथ्याचं मस्तक धडापासनं वेगळं केलं. असं सगळं झालं. रथ भुईसपाट झाला, घोडे मारले गेले, सारथी मरून गेला आणि परिणामी रावण सीतेला घट्ट धरून ठेवलेल्या अवस्थेमध्ये जमिनीवर पडला. आणि मग रावणाने त्या जटायूला अशा रीतीने मारून टाकलं. जटायू मरून गेला. सीता पुन्हा विलाप करतच होती. आकाश मार्गाने रावण तिला घेऊन जायला निघाला. रथ संपूर्ण मोडून गेलेला होता, पण रावणाला सिद्धी प्राप्त होत्या, त्यामुळे तो आकाश मार्गाने जायला निघाला. पिवळं रेशमी वस्त्र नेसलेली सीता विजेप्रमाणे चमकत होती असं वाल्मिकींनी वर्णन केलेलं आहे. मदतीसाठी ती हाका मारत होती. पर्वत शिखरावर तिला 5 वानरं दिसली. ती आपापसात काहीतरी बोलत होती, गप्पा मारत होती आणि ही वानरं कदाचित रामाला आपला पत्ता सांगू शकतील असं वाटून सीतेने आपल्या उत्तरीयामध्ये दागिने गुंडाळले आणि त्या गाठोडं त्या वानरांच्या पुढे टाकलं. रावण सीतेला घेऊन लंकेमध्ये आला. त्यांनी पहिल्यांदा तिला अंतःपुरामध्ये नेलं. सीता बेशुद्ध झालेली होती. पिशाचिणींना त्यांनी सीतेच्या पहाऱ्यासाठी बसवलं आणि सांगितलं की सीता जे काही मागेल ते तिला लगेच द्या, फक्त तिला कोणालाही भेटू द्यायचं नाही. आणि मग आपल्या सैन्यामधले 8 अतिशय पराक्रमी राक्षस त्यांनी बोलावून घेतले आणि सांगितलं की जनस्थानामधले बहुतेक राक्षस श्रीरामांनी मारून टाकलेले आहेत, तर त्या प्रदेशाच्या रक्षणासाठी तुम्ही तिथे जा. हे करेपर्यंत सीता शुद्धीवर आली होती. मग रावणाने तिला आपला आलिशान वैभवशाली प्रासाद हिंडून दाखवला. त्याचंही फार तपशीलवार वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे की त्याच्यामध्ये खूपशा बागा आहेत, पुष्करिणी आहे. सीतेचा शोक काही कमी होत नव्हता. मग रावणाला अतिशय राग आला आणि त्यांनी तिला सांगितलं की मी तुला 12 महिन्यांची मुदत देतोय. एवढ्या कालावधीत विचार कर आणि माझी पत्नी होण्याचं मान्य कर, अन्यथा बरोबर 12 महिने संपल्यानंतर सकाळी नाश्त्यासाठी म्हणून माझे आचारी तुझे तुकडे करतील. आणि राक्षसींना सांगितलं की हिला राजवाड्यामध्ये काही नको, अशोकवनामध्ये घेऊन जा आणि तिथे तिच्यावरती पहारा ठेवून तुम्ही तिच्यावरती लक्ष ठेवा. यानंतर इथपर्यंत 56 सर्ग होता. यानंतर मध्ये एक प्रक्षिप्त सर्ग आलेला आहे. प्रक्षिप्त अशासाठी की याच्यावर तिलकादी टीका उपलब्ध नाहीत, पण हा प्रसंगाला अनुकूल आहे. त्यामुळे या सर्गातला कथाभाग मी थोडक्यामध्ये सांगते. रामायणाच्या प्रतीमध्ये म्हणजे 56 नंतर हा प्रक्षिप्त असा सर्ग येतो
आणि मग 57वा सर्ग येतो. आणि या प्रक्षिप्त सर्गामध्ये काय घडतं तर ब्रह्मदेव इंद्राला आज्ञा देतात आणि ते म्हणतात तू लंकेत जा आणि निद्रेला घेऊन जा, कारण सीतेने अन्न पाणी वर्ज केलेलं आहे. जर ती इतकी दुर्बळ झाली आणि ह्यातच तिने प्राण सोडले तर आपली उद्दिष्ट कशी साध्य होणार. त्यामुळे तू ताबडतोब लंकापुरीत जा, सीतेला भेट आणि तिला हविष्य दे. हे म्हटल्यानंतर इंद्र निद्रेला बरोबर घेऊन आला आणि निद्रेला त्यांनी सांगितलं की सगळ्या राक्षसांना तू मोहित कर. निद्रा आनंदित झाली. तिने सगळ्या राक्षसांना मोहवश करून झोपेच्या अधीन केलं. आणि मग इंद्र हा सीतेकडे गेला आणि तिला म्हणाला की मी देवराज इंद्र तुझ्या भेटीला आलेलो आहे, तू शोक करू नकोस. आणि मी हे हविष्यान्न घेऊन तुझ्याकडे आलेलो आहे, आणि जर हे तू प्राशन केलंस तर पुढची 1000 वर्ष तुला तहान भूक लागणार नाही. आणि मग सीतेला ते हविष्यान्न दिलं. तिनेही भक्तिभावाने तो स्वीकारलं आणि ती म्हणाली की माझे स्वामी जर जिवित असतील तर मी ही खीर त्यांना अर्पण करते, असं म्हणून भक्तिभावाने तिने ते अन्न भक्षण केलं. आणि इंद्राच्या तोंडून रामलक्ष्मणांची खुशाली ऐकून मग तिने ती खीर खाल्ली, असा एक प्रक्षिप्त सर्ग मध्ये येतो. यानंतर श्रीराम आता परत आलेले आहेत. मार्गामध्ये इतके अपशकून त्यांना दिसतायत, जाणवतायत की ते खूप काळजीत पडतायत. तेवढ्यात लक्ष्मण त्यांना भेटतो. मग लक्ष्मण एकटा कसा आला असं म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी विपरीत घडलेलं आहे ही शंका येते. आणि मग ते आश्रमाकडे येतात. तिथे सीता न दिसल्यामुळे ते दुःखी होतात आणि श्रीरामांनी केलेल्या विलापाचं अतिशय करुणरम्य वर्णन वाल्मिकींनी अनेक सर्गामध्ये केलेलं आहे. त्यांनी प्रत्येक झाडाचं नाव घेऊन, मग तो कदंब असेल, अर्जुन असेल, ताल असेल, बेल असेल, आंबा असेल, प्रत्येकाचं नाव घेऊन विचारलं की माझ्या सीतेला तुम्ही पाहिलत का, ती तुमची काळजी घेत होती ना. आणि मग हरणं दक्षिणेकडे तोंड करत होती, आकाशाकडे तोंड करत होती, भूमीकडे तोंड करत होती. ती काहीतरी सुचवतायत हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं. आणि तो रामाला म्हणाला की तुम्ही जरा शोक आवरा, आपण हरणांच्या मागे जाऊया, ही काय सांगतायत ते बघूया. आणि मग हरणांच्या मागे गेल्यानंतर त्यांना खुणा दिसल्या. सीतेच्या रावणाच्या पावलाचे ठसे दिसले. जिथे जटायूचं आणि रावणाचं युद्ध झालेलं होतं तर ते तुटलेले धनुष्यबाण, दागिने, रक्त हे सगळं दिसलं. पहिल्यांदा रामाला असं वाटलं की बहुतेक सीतेला मारून खाल्लं या राक्षसांनी, आणि म्हणून मी सगळ्या जगाचीच गती आता रुद्ध करतो असं म्हणून त्यांनी धनुष्याला बाण लावला. लक्ष्मणाने त्यांना समजावलं की एका कोणाचा तरी काहीतरी अपराध घडला तर म्हणून सगळ्या जगाचा तू संहार करणार आहेस का, असं तू करू नकोस, हे करणं उचित नाही. मग ते पुढे गेले तेव्हा त्यांची जटायूशी भेट झाली. जटायूने त्यांना सगळी हकीकत सांगितली. अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता, आणि सगळं वर्णन जटायूने तपशीलवार सांगितलं की कसं कसं झालेलं आहे. आणि जटायूने पुढे त्यांना आणखीन एक माहिती दिली की रावणाने मुहूर्ताचा अभ्यास केलेला नाही. त्यांनी विंद नावाच्या मुहूर्तावर सीतेला पळवली. या मुहूर्तावर जर एखादी गोष्ट पळवली गेली, हरवली गेली तर ती गोष्ट परत मिळते. आणि हा रावण हा विश्रवणाचा मुलगा, कुबेराचा भाऊ आहे आणि त्यांनी सीतेला पळवलेलं आहे. हे सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर जटायूने आपले प्राण सोडले. श्रीरामांनी जटायूचा विधीपूर्वक दहन संस्कार केला, कारण तो वडिलांचा मित्र आहे. त्याला पिंडदान दिलं आणि त्याच्यानंतर ते पुढे जायला निघाले. मग अयोमुखी नावाची राक्षसी त्यांना भेटली. ती लक्ष्मणाच्या मागे लागली की काहीही कर आणि माझा पती म्हणून स्वीकार कर. परत स्त्री अवध्य आहे म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून टाकले. वाटेमध्ये पुन्हा वेगवेगळे शकून अपशकून एकाच वेळेला जाणवायला लागले. आणि हे नक्की काय घडतंय हे राम लक्ष्मणांच्या लक्षात येईना. वंजुला पक्षी बोलायला लागला असा एक उल्लेख आहे आणि तो शकून आहे असं ते मानलं जातं किंवा असं ते म्हणतात. आणि मग त्यांना कबंध नावाचा राक्षस भेटला.
आणि हा कबंध कसा होता, तर त्याला ना डोकं होतं ना मान होती. त्याचं तोंड त्याच्या पोटामध्येच होतं आणि कपाळ छातीमध्ये होतं. त्याच्या कपाळावर एकच डोळा होता आणि काही योजन लांब असे त्याचे हात होते. दोन्ही भावांना त्याने हातामध्ये पकडलं. राम लक्ष्मणांनी त्याचे हात कापून टाकले. कबंधांनी विचारल्यावर रामानी ओळख करून दिली की मी कोण आहे आणि इथे का आलेलो आहे. हे कळल्यानंतर कबंधाला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आपली कथा श्रीरामांना ऐकवली. तो म्हणाला की माझंही शरीर एकेकाळी अतिशय तेजस्वी होतं, तरी सुद्धा मी लोकांना भयभीत करणारं हे राक्षस रूप धारण करून इकडे तिकडे हिंडत असे आणि ऋषींना घाबरवून टाकत असे. आणि एके दिवशी स्थूल शिरा नावाच्या महर्षींना मी असंच घाबरवलं आणि मग त्यांनी मला शाप दिला की आजपासून हेच तुझं रूप कायम राहील. आणि मग मी त्यांना विचारलं की मुनी मला उशाप द्या, मी यापुढे असं करणार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा राम लक्ष्मण तुझे दोन्ही हात कापून टाकतील आणि या निर्जन वन प्रदेशामध्ये तुला जाळून टाकतील, तेव्हा तुला तुझं पूर्वीचं रूप प्राप्त होईल. तोपर्यंत तू दुराचारी दानव म्हणूनच राहशील. त्यामुळे माझं हे रूप आता असलं तरी त्या क्रोधामुळे मला हे प्राप्त झालेलं आहे. आणि एकदा इंद्राशी लढाई झाली माझी आणि त्यांनी 100 धाराच्या वज्राचा प्रहार केला. त्यामुळे माझे पाय आणि मस्तक माझ्याच शरीरात घुसलं आणि मग मी विनवणी केली म्हणून त्यांनी मला यमलोकी पाठवलं नाही. आणि तो म्हणाला की तुला दीर्घायुष्य होण्याचा वर आहे ना, तोच सफल होऊ देत. तेव्हा मी इंद्राला म्हणालो की तुमच्या वज्रप्रहारामुळे माझे पाय मस्तक तोंड सगळं तुटलंय. आता मी जेवण तरी कसा घेईन आणि उपाशी राहून दीर्घकाळ कसा जगीन. मग इंद्राने सांगितलं की माझे बाहू 1 योजन इतके लांब होतील, माझ्या पोटात तीक्ष्ण दाढा असलेलं तोंड येईल आणि मग मी लांब लांबचे प्राणी पकडून त्यांना खाऊन जिवंत राहीन. आणि एक ना एक दिवस तू येशील आणि माझा उद्धार होईल याची मला खात्री होती. आणि म्हणून आता तू मला जाळून टाक, माझा अंत्यसंस्कार कर. आणि कबंधाला श्री रामचंद्र म्हणाले की बाबा रे, माझ्या पत्नीला रावणाने पळवून नेलेली आहे, पण मी त्या राक्षसाला केवळ नावाने जाणतो, मला काही त्याची ओळख नाहीये. तर तो कुठे राहतो, मी कुठे जाऊ त्याला शोधायला, हे तू मला सांग. कबंध म्हणाला की मी आता नाही सांगू शकत तुला, तू आधी मला जाळ. जोपर्यंत माझा शरीराचा दाह होत नाही तोपर्यंत हे जाणण्याची शक्ती माझ्यात येणार नाही. आणि मला हे निश्चित कळेल, पण माझा आधी तुम्ही अग्नी संस्कार माझ्यावरती करा, विधीपूर्वक दाह संस्कार करा. आणि मग राम लक्ष्मणांनी चिता रचली आणि कबंधाचं दहन केलं. ते केल्याबरोबर तो दिव्य रूपामध्ये प्रकट झाला आणि त्याने सांगितलं की आता मी ज्या पुरुषाविषयी रामा तुला सांगतोय ते ऐक. त्याचं नाव आहे सुग्रीव. तो वानर जातीचा आहे. त्याचा भाऊ इंद्रकुमार वाली यांनी त्याला रागावून बाहेर काढलाय. आणि सुग्रीव यावेळेला ऋष्यमुख नावाच्या पर्वतावर राहतोय. हा ऋष्यमुख पर्वत पंपा सरोवरापर्यंत पसरलेला आहे. महापराक्रमी सुग्रीव वानरांचा राजा आहे आणि त्यामुळे तू त्याला तुझा मित्र बनव, तो तुझा सहाय्यक होईल. आणि असं म्हणून त्यांनी ऋष्यमुख पर्वताचा आणि पंपा सरोवराचा रस्ता त्याला सांगितला. आणि मग मतंग मुनींच्या आश्रमाची ही माहिती दिली आणि कबंध स्वर्गलोकी निघून गेला. हा उपाय त्यांनी सांगितलेला असल्यामुळे राम लक्ष्मणांनी आता मतंग मुनींच्या आश्रमाकडे जाण्याचं ठरवलं. त्या आश्रमाचा परिसर इतका सुंदर होता, त्याचंही वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. आणि तिथे त्यांना शबरी भेटली. ही शबरी कोण होती, तर ती अनेक काळ तिथे राहणारी एक सिद्ध तपस्विनी होती. हे दोघं भाऊ आश्रमात आलेले पाहून ती हात जोडून उभी राहिली आणि तिने बुद्धिमान श्रीराम आणि लक्ष्मणांना पादस्पर्श करून नमस्कार केला. पाद्यपूजेची सगळी सामग्री अर्पित केली, विधीपूर्वक पूजा केली. आणि मग श्रीरामांनी तिची चौकशी केली
तेव्हा ती म्हणाली की तुमचं दर्शन झालं आणि मी धन्य झाले. गेली 12 वर्ष मी तुमची वाट पाहतेय. तुम्ही चित्रकूट पर्वतावरती जेव्हा पोहोचला होतात तेव्हाच माझे गुरुजन हे दिव्य लोकी निघून गेले होते आणि त्या महर्षींनी मला असं सांगितलं होतं की या आश्रमामध्ये श्रीराम पाहुणे म्हणून येतील, तुझ्या आतिथ्याचा स्वीकार करतील, त्यांचं आतिथ्य केलंस की मग तू अक्षय लोकी जा. आणि म्हणून शबरीने त्यांचा आदर सत्कार केला आणि स्वशरीराचं हवन केलं. दिव्य वस्त्र, आभूषण, माला असं सगळं धारण करून ती दिव्य लोकी निघून गेली. वाल्मिकी रामायणामध्ये शबरी आहे, तिची बोरं नाहीत. आणि मग राम लक्ष्मण पंपा सरोवराच्या काठावर जातात. इथे अरण्यकांड संपतं. आता मी आत्ता काही 2-3 बदलांचा किंवा फरकांचा उल्लेख केला, पण ह्या कांडातली मुख्य कथा ही सीताहरणाची आहे. वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणाच्या संयमी वृत्तीचं फारसं वर्णन नाही, पण अन्य रामायणांनी या गोष्टीला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे लक्ष्मण 14 वर्ष उपाशी राहिला होता असं अध्यात्म रामायण सांगतं आणि म्हणून त्याच्या हातनं इंद्रजिताचा वध होऊ शकला. वाल्मिकी रामायणात लक्ष्मण अत्यंत निसंकोच वृत्तीने रामसीतेची सेवा करतोय. म्हणजे नौकेतनी पार करण्याचा प्रसंग आल्यावर त्यांनी सीतेला उचलून नावेमध्ये वगैरे ठेवलेली आहे. एकाच पर्णशाळेमध्ये ते राहत आहेत. पण अन्य रामायणांमध्ये हे उल्लेख आहेत की लक्ष्मणाने सीतेकडे डोळे वर करूनही कधी पाहिलं नाही. वाल्मिकी रामायणात शबरीची कथा आहे, पण महाभारतातल्या रामोपाख्यानात शबरीचा उल्लेख नाही. उत्तरकालीन साहित्यात या कथेचा अधिकाधिक विकास झाला आणि अध्यात्म रामायणाने शबरीची कथा रामभक्तीच्या महात्म्यात परिणत केली आणि तिच्या हीन जातीला जास्ती महत्व दिलं की रामभक्ती ही उच्च नीच भेद करता कुणालाही करता येते आणि सर्वांना त्यातून मुक्ती मिळते, हे या कथेचं तात्पर्य आहे. आणि मग तिने ती प्रत्येक बोर उष्ट केलेलं होतं हे वेगवेगळ्या शबरी आख्यानांमधनं येतं. आणि आदिवासी जमातींमध्ये शबरीची ही कथा अतिशय लोकप्रिय आहे. मध्य प्रदेशातले कोल लोक स्वतःला शबरीचे वंशज मानतात आणि ते त्या संदर्भात कथा सांगतात की लक्ष्मण पहिल्यांदा खायला तयार होईना आणि लक्ष्मणाला बाणाने घाव लागला आणि जोपर्यंत तो उष्टभोर खात नाही तोपर्यंत तो भरून येणार नाही असं रामाने सांगितलं. अशी ही कथा ते मध्य प्रदेशातले आदिवासी सांगतात. सीताहरणाची वेगवेगळी कारणं दिलेली आहेत. म्हणजे शूर्पणखेचं विरूपण हे मूळ कारण वाल्मिकी रामायण सांगतं. पौमचरितामध्ये शंभुकाचा लक्ष्मणाने वध केला आणि म्हणून सीताहरण झालं असं सांगितलेलं आहे. आणि हीच कथा रंगनाथ रामायण, उडिया रामायण, तोरवे रामायण, आनंद रामायण, भावार्थ रामायण या सगळ्या ग्रंथामध्ये आलेली आहे. जैन उत्तर पुराणात नारद रावणाकडे जाऊन सीतेच्या अद्वितीय लावण्याचं वर्णन करतो आणि म्हणून रावण सीतेचं अपहरण करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे शूर्पणखा आणि तिचं विरूपण याचा उल्लेखही तिथे कुठे येत नाही. रामभक्तीचा इतरत्र प्रसार झाल्यानंतर सीताहरणाला आणखीन एक कारण मिळालं. वाल्मिकी रामायणाचा जो दाक्षिणात्य पाठ आहे त्याच्यात एक कथा अशी आली आहे की एके दिवशी रावण सनत कुमारांच्या भेटीला गेला आणि सनत कुमारांनी त्याला सांगितलं की जे दैत्य आणि दानव विष्णूकडून मारले जातात त्यांना वैकुंठ मिळतं. श्रीहरीचा क्रोधही वरासारखा असतो आणि मग रावणाला वाटलं की आपल्यालाही विष्णूचा अवतार जो आहे राम त्यांनी मारावं आणि म्हणून कसं शत्रुत्व ओढवून घेता येईल तर याची बायकोच पळवून आणू म्हणून त्यांनी ती पळवून आणली. सुवर्ण मृगाला मारण्यासाठी राम आश्रमातनं गेल्यावर सीतेनी लक्ष्मणाला पाठवलं अशी कथा वाल्मिकी रामायणात आहे. पण वैद्यांनी जेव्हा रामायणावर संशोधन केलं तेव्हा त्यांनी असं मत मांडलं की सुवर्ण मृगाचा उल्लेख मूळ रामायणात नसावा आणि लोकांची अद्भुताची आवड लक्षात घेऊन तो पाठीमागून समाविष्ट केलेला असावा. कूर्म पुराणामध्ये सीता एकटी वनामध्ये फिरत होती आणि रावणाने तिचं हरण केलं, म्हणजे त्यातही सुवर्ण मृगाचा वगैरे उल्लेख येत नाही. आणि पुढे सुवर्ण मृगाची कथा इतकी रोचक झाली
की तिबेट, खोतानी, सयाम, ब्रह्मदेश सगळ्या रामकथांमध्ये सुवर्ण मृगाचा प्राधान्याने समावेश झाला. ब्रह्मचक्र नावाचं एक हस्तलिखित मिळालेलं आहे रामायणावरचं. त्याच्यात सीताहरणाचं एक आणखीन वेगळं रूप आहे की शूर्पणखा नावाची रावणाची बहीण ती आपल्या 2 मुलींसह लंका आणि किष्किंधा यातल्या सीमेचं रक्षण करत होती. एक दिवस राम, लक्ष्मण, सीता यांना शूर्पणखेनी पाहिलं. तिने त्यांच्यावर हल्ला चढवला. या चकमकीमध्ये लक्ष्मणाने तिच्या 2 मुलींना ठार केलं आणि मग ती लंकेत गेली. तिने रावणाला भडकवलं आणि रावण सीतेचं हरण करायला जेव्हा निघाला तेव्हा तिनेच सुवर्णमृगाचं रूप घेतलं आणि राम सुवर्णमृगाची शिकार करायला गेला. तो संकटात आहे हे समजून लक्ष्मणही तिथे गेला आणि जाताना त्यांनी सीतेच्या रक्षणाची जबाबदारी पृथ्वीवर सोपवली. रावणाने सीतेला उचललं पण पृथ्वीनेच तिचे पाय घट्ट धरले होते म्हणून रावणाला उचलता येईना. एवढ्यात लक्ष्मण आलेला पाहून रामाने विचारलं की सीतेच्या रक्षणाची काय व्यवस्था आहे. लक्ष्मण म्हणाला, मी तिला पृथ्वीच्या हातात सोपवलेली आहे. राम म्हणाला, तू चुकलास, पृथ्वीवर माझा विश्वास नाही. हे शब्द पृथ्वीच्या कानी पडता क्षणी रामाने आपल्यावर अविश्वास दाखवला. याचं वाईट वाटून तिने सीतेचे पाय सोडले आणि रावण तिला उचलून घेऊन गेला. बिहोर आदिवासींची एक कथा अशी आहे की लक्ष्मण रामाच्या मागून जायला निघाला तेव्हा त्यांनी सीतेला काही मोहऱ्या अभिमंत्रित करून दिल्या आणि तिला सांगितलं की कुणी त्रास द्यायला आला तर मोहरीचा दाणा फेक. 1 दाणा फेकलास 1 तास मूर्छित पडेल, 2 दाणे फेकलेस तर तो 2 तास मूर्छित पडेल. एवढं सांगून लक्ष्मण निघून गेला. रावण आल्यावर सीतेने त्याच्यावर दाणा फेकला, तो मूर्छित पडला. पुन्हा दाणा फेकला, पुन्हा मूर्छित पडला. मग रावण तिला म्हणाला की एवढे कष्ट कशाला घेतेस, सगळे दाणे एकदम फेक, म्हणजे मी मरीनच कदाचित. सीतेने तसं केलं. रावण मरून पडला पण लगेच तो सजीव होऊन उठला आणि सीतेला घेऊन गेला. आता लक्ष्मण रेषेबद्दल. जाण्याच्या पूर्वी लक्ष्मणाने आश्रमाच्या 4ही बाजूंना रेष ओढली आणि सीतेला सांगितलं की तू याच्या बाहेर जाऊ नकोस, म्हणजे तुला धोका नाही, आणि या रेषेच्या जर कोणी आत आलं तर त्याचं मस्तक तुटेल. लक्ष्मण गेल्यावर लगेच रावण आला, सीतेकडे भिक्षा मागायला लागला. सीता रेघेच्या आत राहून भिक्षा द्यायला लागली पण ते करताना तिचा हात बाहेर आला आणि तो पकडून रावणाने तिला रेघेच्या बाहेर ओढली. ही कथा कृत्तिवास रामायण, आनंद रामायण, भावार्थ रामायण आणि रामचरितमानस या ग्रंथामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला ती इतकी वाल्मिकी रामायणातली वाटते की लक्ष्मण रेषा हा शब्दप्रयोग आपण मराठीमध्ये रूढ केलेला आहे. सीतेचं हरण केल्यानंतर रावणाने पहिल्यांदा तिला आपल्या अंतःपुरामध्ये आणि नंतर अशोकवनामध्ये ठेवलं आणि मग राक्षसींचा पहारा बसवला. अशी कथा वाल्मिकी रामायणात आपण पाहिली. इतर ग्रंथात ही कथा अशी येते की रावणाने सीतेला एका वाटिकेमध्ये ठेवलं आणि तिच्या रक्षणाचा भार मंदोदरीवर सोपवला. मंदोदरीने येऊन पाहिलं तर ती तिची मुलगीच निघाली. आणि मग आपलीच मुलगी कशी आहे. मग तिला आठवलं की आपण हिचा जन्म झाल्याबरोबर हिला नदीमध्ये सोडून दिलेलं होतं. पटल्यावरती सीतेनेही आपला जीवन वृत्तांत मंदोदरीला ऐकवला. अशी कथा काश्मीरी रामायणामध्ये आलेली आहे. रावणाने सीतेला प्रथम देवरमण आणि नंतर स्यमंत कुसुम उद्यानामध्ये ठेवलं. तो मंदोदरीला म्हणाला, सीता माझा तिरस्कार करत राहिली तर माझे प्राण वाचणार नाहीत, तेव्हा ती वश होईल असं तू काहीतरी कर. मंदोदरी म्हणाली की तुम्ही तिच्यावर बलप्रयोग करा. रावण म्हणाला, नाही, माझ्या व्रताला बाध येईल, तिने आपणहून मला वश व्हायला पाहिजे. मग मंदोदरीने सीतेचं मन वळवायचा प्रयत्न केला. अशी कथा पौमचरितामध्ये आलेली आहे. रावणाला खरी सीता मिळालीच नाही, त्यांनी मायावी सीतेला पळवलं असं अध्यात्म रामायणामध्ये म्हटलेलं आहे. अनेक रामभक्तांनी भिन्न भिन्न युक्त्या शोधून सीतेला रावण स्पर्शापासून लांब ठेवलेलं आहे. आपल्या लक्षात एवढंच येतं की या सगळ्या कवींच्या मनामध्ये सीतेविषयी आणि तिच्या पातिव्रत्याविषयी नितांत आदर वसत होता आणि त्यामुळे सीतेवरच्या प्रेमामुळे जनमानसातून तिची प्रतिमा डागाळली जाऊ नये म्हणून हा बुद्धिपुरस्सर प्रयत्न ह्या कवींनी केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं. इथे आपलं अरण्यकांड संपलं. उद्याला आपण किष्किंधा कांडाकडे जाऊया.
धन्यवाद.